राष्ट्रवादी शरद पवार पक्षांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील पाचपाकाडी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला पक्षप्रवेश. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अनेक युवकांनी व ज्येष्ठ सदस्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी आव्हाड म्हणाले, बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी सक्षमपणे उभे राहून समस्या सोडवू शकते असा विश्वास आहे, म्हणून पक्षप्रवेश पार पडतोय. ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश घेते आहे त्याप्रमाणे 130 ते 260 वॉर्ड करणार आहेत की काय माहीत नाही. एक वॉर्डमधून 4 जणांना प्रवेश देत आहेत. कशाला लोकांची फसवणूक करत आहेत, त्यांची ती सवयच आहे. 4 वर्ष शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरत आहेत मागे मागे. जे नाराज आहेत ते माझ्याकडे येत आहेत, माझ्याशी संपर्क साधत आहे, बॅनरवर नाव कापत आहे, फोटो गायब करत आहे. शिवसेनेचे बॅनर लावले आहेत, कुणाकुणाचे फोटो आहेत तपासा म्हणजे कळेल. जगातील अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात. आपण आहोत कुठे या कुणावर जबरदस्ती करून काही होत नाही. आम्ही इंग्रजी शाळेमध्ये शिकलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं? आम्ही कुठे मराठीत कमी पडलो का? आम्ही हिंदीत कमी पडलो का? इंग्रजीमध्ये कमी पडतो का? सरस्वती आहे ती शिक्षण व्यवस्था आहे, कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही काय गरजेची आहे? जबरदस्ती करू नका. आईवडिलांना शिक्षकांना जे शिकवायचे ते शिकवू द्या. मुलं शिकतात. इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल. कशाला लाज वाटेल? जगाचा दरवाजा ठोठावायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी येणं गरजेचं आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे. माझी मातृभाषा माझ्या जागी. पण जेव्हा जगाचा दरवाजा ठोठावला जाईल, महाराष्ट्रातला कोणीही जाईल, भारतातला कोणीही जाईल, त्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही. जगाची भाषा आहे ती. जगाच्या भाषेला लगाम लावू हे भारताला मागे खेचण्यासारखं आहे. रोजगाराची संधी, पुढे जाण्याची संधी, शिक्षणाची संधी, हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे. अशिक्षित भारत राहावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी हे बोलावं. बेरोजगारीवर बोलायचं नाही, वाढत्या महागाईवर बोलायचं नाही, इस्रायल युद्धामुळे होणारी महागाई त्यांच्यावर बोलायचं नाही. पुढच्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचा भडका उडणार आहे. मूळ मुद्द्यावरून समाजाला बाजूला करायचं, यासाठी हे सगळं चाललं आहे. आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडवू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी जे शिवसेना धनुष्यवर हाती घेतलं होतं, त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत ते इच्छुक होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज दिसते, तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते. त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते, 130 ते 260 वॉर्ड करणार की काय मला माहित नाही. एकेका वॉर्डात 4 लोकांना प्रवेश देतात. कशाला लोकांचे गुळ लावतात? त्यांची ती सवय आहे. 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरतात मागे 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 मागे. उपऱ्यांचं राज्य आलं, व्यवस्था आहे. आम्हाला काय करायचंय? दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही. त्यांचं घर त्यांना सुखी. जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना, माझ्याशी संपर्क साधतात. तुम्ही जाऊन बॅनर बघा, कसे नाव कापतायत, कसे फोटो गायब करतायत. शिवसेनेचे बॅनर लागलेत, ती मेन शिवसेना आहे तिच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत. कुणाकुणाचे फोटो तपासा, मग तुम्हाला कळेल की हिंद किती मोठी उभी राहिली. हिंदी भाषी पर शांति की जा रही है, तो ऐसा है कि हम हिंदी भाषी के ना तो विरोध में है, हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया, लेकिन सख्ती से अमल होना ये कोई बराबर बात नहीं। गुजरात में होती है क्या सख्ती? बंगाल में होती है क्या सख्ती? तमिलनाडु में होती है क्या सख्ती? उड़ीसा में होती है क्या सख्ती? महाराष्ट्र में क्यों क्यों? हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति, देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे, इनको राजनीति करनी है जात के नाम पे, इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे। अब ये कहना कितना जायज है कि जो अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी? अंग्रेजी ये अंतरराष्ट्रीय भाषा है। दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी। और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए।
आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए। अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाएगा। सर, कहीं मेल्स इलेक्शंस को लेकर महाराष्ट्र में देखो, आने वाले ये चुनाव- हिंदी भाषा अंग्रेजी को गाली देना, इसका ये प्रभाव सब बच्चों पे पड़ रहा है सर। ऐसा है कि अंग्रेजी, हिंदी, ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है, ये सिर्फ और सिर्फ राजनीतिक है, सियासती मामला है। हम इंग्लिश अंग्रेजी स्कूल में पढ़े हैं, हम क्या मराठी बात नहीं करते क्या? हम हिंदी बात नहीं करते क्या? हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई सख्ती की थी, ना स्कूल ने कोई सख्ती की थी, तो हम बात नहीं करते। ये क्या नया राजनीतिकरण हो रहा है? ये सिर्फ और सिर्फ वोट, बाकी कुछ नहीं है। वोट की राजनीति है और कुछ नहीं। सर, अमित शाह- सर मराठीमध्ये सर हिंदी भाषेचा वाद सध्या पाहायला मिळतोय मोठा प्रमाणात. हे जाणून बुजून तू टाळी मार, मी टाळी मार, तो काही टाळ्या वळत बघ. काय नाही. तर आज अमित शहा कुठं राजकारण? वर्षा निवासाने आज बैठक घेणार आहे. मला काय करायचंय ते कुठेही जाऊ दे ना परिस्थितीला, माझा काय संबंध नाही. अमित शहा म्हणतात की भविष्यामध्ये इंग्रजी जी आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे, त्यामुळे कुठे गळचेपी होईल का मराठी, कसं वाटतंय? तर असं आहे की भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात, 30 भाषा. आपण आहोत कुठे? कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही. खायची जबरदस्ती, राहायची जबरदस्ती, कपडे घालायची जबरदस्ती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, हे वाचू नका, ते वाचू नका. अरे काय लावलंय काय? जसं मी सांगितलं, अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं, पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का? आम्ही हिंदीत कमी पडतो का? आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का? अरे सरस्वती आहे ती, मुक्त शिक्षण व्यवस्था आहे. कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार, काय गरज आहे? जबरदस्ती करू नका. आई वडिलांना, शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या, मुलं शिकतातच. आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, आणि कशाला लाज वाटेल? जगाचा दरवाजा ठोठवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल. मी प्रचंड अभिमान बाळगतो, मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे. ती माझी आई आहे, माझी मातृभाषा आहे. माझी मातृभाषा माझ्या जागी. पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी ठोठवायला जाईल, किंवा माझी पोरगी जाईल, किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल, किंवा भारतातलं कोणीही जाईल, त्याला इंग्रजी शिवाय पर्यायच नाही हो. जगाची भाषा आहे ती. जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे घेतलं. इथल्या रोजगाराची संधी, इथे पुढे जाण्याची संधी, इथल्या शिक्षणाची संधी, हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे. अशिक्षित भारत राहावा ही ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की अंग्रेजी शिकू नका, हे शिकू नका, ते शिकू नका, ते शिकू नका. आणा ना संस्कृत, आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या